घरी आनंदल्या नरनारी. दोन्ही पार्ट्याला आनंद बरं का भगवानराव, नारीला नराला, नाहीतर हे अशक्य आहे. दोन्ही पार्ट्याला आनंद होत नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे, निवडून आलेली पार्टी डीजे लावून गुलाल टाकून नाचत असते, त्याच वेळेला हारलेले टोळके एकमेकावर चिडत असते. तूच म्हणत होता पलीकडचं गाव 70%, पलीकडचं 80%, पलीकडचे 75, पलीकडचे 65, लेका बैमाना सगळे टक्के 50च्या वर सांगत होता मला. आणि मग डिपॉझिट का जप्त झालं? हे तिकडे डीजे लावून. हे एका वेळी ठरलेलं आहे. पण इथे दोन्ही जेवढे पुरुष होते ते नंद पाटलाकडे आले. बाबा बधायो, बाबा बधायो, बाबा बधायो. नंद बाबाने भगवान बाबा आदल्या दिवशीच गोदरेजची पुडी आणली होती. दाढी पांढरी होती ना. लोक काय म्हणतील, जय हरी पाटील दाढीचं एकही केस काळ नाही, लेकरू झालं. चमत्कार असा हो गया यारो, हो गई बात निराली. रात रात में नंद बाबा की दाढ़ी हो गई काली. नंद जी के गणा अजर ही आज मजा. वहां की बात. आणि तिकडे यशोदा माईकडे सगळ्या महिला. यशोदा, अरे जुग जुग जीवेरी जयसोदा माई तेरो ललना. तोरो छोटो सो ललन वाफी चूल्हे पलना. जुग जुग जीवेरी जयसोदा माई तेरो ललना. इकडे सगळ्या नारी आणि तिकडे सगळे नर म्हणून आनंदल्या. नंद बाबा बधाय हो, नंद बाबा बधाय हो. एकदा थोडं गोकुळी करू आपण 5 मिनिट, आहे का नाही? गोकुळातला चालू आहे कार्यक्रम, चालेल का? तुम्ही हो म्हणा. हा बा सर्वांनी हात होतं का तेव्हा बिस्किट. म्हातारे माणसं काठी टेकत बिना दाताचे. नंद बाबा बधाय. अच्छा यायचे अरे का ते यायचे. बच्चन को लड्डू पेड़ा, बूढ़न को लापसी. लापसी चावायची नसते बरं का, असल ना कोणी याच्यात. नंद पाटलाकडे म्हातारं वापस जाऊ नये म्हणून त्यानं सहज गिळावी म्हणून लापसी केली होती. वापसी जाऊ नये म्हणून लापसी. बच्चन को लड्डू पेड़ा, बूढ़न को लापसी. हाथ दियो घोड़ दियो और दियो पालकी. नंद गया नंद भयो जय कन्हैया लाल. इकडे नंद पाटलाकडे सगळे पुरुष नाचायचे आणि यशोदेच्या पुढे सगळ्या महिला नाचायच्या. आनंदल्या नर नारी. ठीक आहे, पण त्यांना आनंद झाला कशावरून? त्यांच्या कृतीवरून. त्यांची कृती गुडिया तोरण. ते इंग्रजाच्या काळातलं आहे, जुने. त्यांना माहित नाही, जुना माल आहे. गुडिया तोरणे. आनंद झाला कशावरून? गुड्या उभारल्या होत्या, तोरण बांधली होती, कथा होती आणि गाणं.
हे आनंद व्यक्त करण्याची पद्धत आहे. नवीन माणूस सुद्धा अंदाज करतो की नाही, नवीन गावात गेलं, तुमचं गाव ओळखीचं नाही, पण ज्या घराच्या पुढे मंडप टाकलाय, तोरणं बांधलेली आहे, गुढी उभारलेली आहे, सत्यनारायणाची कथा चालू आहे, माणसं बसलेली आहे, नवीन कपडे घालून हसून घरमालक आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करीत आहे, असं दिसलं की समजायचं इथं कोणीतरी मरण पावलं. नाही ना? बस बस, आता हवामानाचा अंदाज कळला तुम्हाला. तसं आनंद झाला कशावरून? त्यांच्या कृतीवरून. गुढिया तोरणे आणि करते कथा गाते गाणे. पण त्यांना कोणी सांगितलं होतं का कथा करा, गाणं म्हणा, गुड्या उभारा, तोरण बांधा? अरे सांगण्याची गरज नाही, मग त्याच्या छंदानं तू कृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी.
गुडिया तोरणे वाढलं का शाल घातली असते नाशिकला आनंदल्या तिकडे जमते आपलं आहे का नाही याला काय माहिती हा नाही यायचंच आहे विठ्ठल बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी आज ज्यांनी कीर्तन सेवा स्वीकारली मोठे उद्योगपती आहे तिकडे नाशिकच्या जवळ गोंदे बरं का बुवा लोक तिकडे गेला म्हणजे शाकाहारी आहे फुकट आहे बुवाला फुकट इकडे आज आमची अडचण होती भगवान बाबा इथे म्हटलं आज जेवायला मिळणार नाही आपल्याला कालचा उपवास परवाचाही उपवास पण चाटे परिवाराने आम्ही जायच्या आधी ताटं वाढून तयार चाटेंची ताटं तयार उलट जेवणारे उशिरा आले ताटं आधीच होती आता दिवसभर काही जेवायची संधी नाही आम्हाला कारण 2 ते 5 कथा 7 ते 9 संभाजीनगरचं म्हणजे मध्ये संधीच नाही आता 9:30 नंतर म्हणून इथंही 9:30ला बरं तेव्हा प्रभाकरराव लिंबाजी चाटे त्यांचा सर्व परिवार त्यांनी आज काल्याच्या कीर्तनाची ही सेवा स्वीकारली त्यांच्याही करता एकदा सगळे टाळी वाजवा म्हणजे पुढच्या वर्षी आमची तारीख बसावी असा वशिला नाही रामायण कुठं महाराष्ट्रात असेल आता इथं असल्यामुळे येऊ शकलो बस एवढंच विठ्ठल तुका म्हणे छंदे येणे वेदिले गोविंदे कोणी सांगितलं होतं गुड्या उभारा तोरण बांधा अरे सांगायची काय गरज आहे एक लक्षात घ्या स्वतःचं बॅनर स्वतः लावणारे माणसं आहे इकडचे चांगले आहे लोक ह्या गोष्टी नागपूरकडचे सांगतो बॅनर लावायला कोण नाही सगळ्या गावाला झोपू देतं रात्री 2 वाजता एकटंच बॅनर लावतं चौकात तसं देवानं सांगितलं होतं का मी जन्माला येणार आहे गुड्या उभारान तोरण बांधान कथा करान गाणं म्हणा नाही मग स्वयंस्फूर्तीनं सांगायची गरज नाही एक लक्षात घ्या संतन को भीड़ हटानी पड़ती नेताओं को भीड़ जुटानी पड़ती है ना नेत्यांना ट्रक पाठवावी लागते चाटे त्याच्यावर एक मुकरदम असतो बसणाऱ्याला पुन्हा 200 रुपये असतात तरी ट्रक भरत नसते कारण जे आधी बसलेले असतात ते शुद्धीवर नसतात आणि म्हणून शुद्धीवर असलेले त्या गाडीत बसत नसतात गाडी अर्धीच इथं कोणी कोणाला साधन पाठवलं नाही नेताओं को भीड़ जुटानी पड़ती संतन को भीड़ हटानी पड़ती कारण काय 2 क्षेत्रात हा फरक आहे इथे आशीर्वाद आहे बरं का चाटे तिथे आश्वासन आहे फरक लक्षात येतो आश्वासन वेगळं आशीर्वाद वेगळा मांगने के बाद जो मिलता है उसे आश्वासन कहते हैं और न मांगते मिल जाता है वो आशीर्वाद हे क्षेत्र आशीर्वादाचं आहे ते आश्वासनाचं आहे आता नाही पण ते पूर्वीच्या काळी तमाशे होते आणि तमाशामध्येच ते प्रचार निवडणुकीचा वगैरे 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 आणि त्यांचा तो नाटक असायचा तमाशातली मंडळी वग वग हा इकडे लक्ष द्या वग मग त्याच्यातच एक पुढारी तुम्ही तमाशे पाहिलेले आहे नाही म्हणू नका जवळच असं का अहो रात्रभर उठू देत नाही ते कलाकार साधी कला नाही त्यांची बरं का दाढीवाले आपल्यापेक्षा कला चांगली आहे एकदा डफावर थाप टाकली की पहिला गण सुरू होतो त्यांचा ओम नमो तुमोरेश्वर गिरज कुवरा पिता शंकर रितीच्या वरा गाव गाव तुझ्या चरणी आमुचा कामापुरत कामापुरत
त्याच्यात वग असतो. मग वग माणसं त्यांचीच 10 माणसं पटके बांधलेले पुढं म्हातारे, एक कडक कपड्याचा उभा राहतो, एक लिखाणवाला, आणि तो वगच आहे. तो उभा राहिला की खालचं म्हातारं पटक्यावालं, आता आठवण झाली का साहेब आमच्या गावची? वग आहे बरं का तो. 5 वर्षापूर्वी आला होता. शांतरा, काय शांतरा? प्यायला पाणी नाही, शांतरा असं आहे का? याचं पाणी लिहा रे, पाणी लिहा. ते एकट्याच कानावर असते, लिहिलं पाणी. आजोबा पाणी मंजूर, बसा खाली. दुसरं म्हातारं उठतं, पाणी कसं येईल साहेब? का नदी नाही आमच्या गावात, असं आहे का? याची नदी लिहून घ्या. बाबा मंजूर झाली नदी. मग तिसरं म्हातारं, अहो नदी कशी येईल साहेब? का डोंगर नाही आमच्या गावात, असं आहे का? डोंगर लिहा रे, डोंगर लिहा. अरे बस मांगने के बाद मिलता है वो आश्वासन, न मांगते मिल जाता है आशीर्वाद. हे क्षेत्र आशीर्वादाचं आहे, ते आश्वासनाचं आहे. म्हणून नेताओं को भीड़ जुटानी पडती, संतन को भीड़ हटानी पडती. 750 वर्ष झाले ज्ञानोबारायांनी कोणालाच मोबाईल केला नाही की आता समाधी सोहळ्याला आळंदीला या, तरी जागा पुरत नाही का? ते क्षेत्र आशीर्वाद. विठ्ठल बोलावता स्वयंस्फूर्तीनं अजून सगळे वारकरी आळंदीला जातात का नाही? तसं सांगावं लागलं नाही. मग त्याच्या छंदानं, तुका म्हणे छंदे गुड्या उभारा, तोरण बांधा, कथाकारान गाणं म्हणा, सांगितलं नाही देवानं, त्याच्या छंदानं हे घडलं. तुका म्हणे छंदे आणि येणे वे दिले गोविंदे, बाळकृष्णनंद घरी आनंदल्या नरनारी. अरे रांगण्यापासूनच सुरू झालं चरित्र. तरंगणी चोलीत लोणी, धावणी धरती गवडणी, बांधित चरणी देती गरणी. रांगू लागले, रांगता रांगता चालू लागले, आणि 11:45 तर बोलू लागले. ए पोरो आले का? भरपूर खात जा रे, तब्येती सुधरवा, राक्षस मारायचे. एक उठला बरं का चाटे, एक उठला. तुम्हाला काय भाषण ठोकायला? भरपूर खा. कसं भरपूर खायचं कृष्णा? का आमचं म्हातारं असं कंजूस आहे, ताकही नेतं डेअरीला, असं आहे का? मग उद्यापासून खाऊ घालणं माझ्याकडे, व्यायाम करणं तुमच्याकडे. मंजूर आहे, पण चोऱ्या कराव्या लागतील. चोरी करून का होईना खाऊ घाला. मग चोरीचा सुळसुळाट झाला. सगळे गोकुळ त्रस्त झालं. नंद पाटलाच्या वाड्यावर येऊ लागल्या तक्रारी, पण यशोदा ऐकून घेईना. कधीही माय बाळाच्या बाजूनं बोलत असते. अख्ख्या करड गावला त्रास देणारं तिचं पोर असू द्या, आणि तक्रारी घेऊन महिला येऊ द्या, तरी ते दरवाजात उभे राहून त्याच महिलावर रागावते. तुम्हाला नाही का लेकरं? रागावणं म्हणजे तुम्हाला लेकरं वगैरे नाहीत का? हे चालतं का सदाशिव पेठ? मराठी कळती वाटते तुम्हाला? तुम्हाला लेकर एक एक ना 10-10, 12-12 लेकर, माझं एक नाही सपादत का? याला माय म्हणतात. आणि माय जर बाळाच्या बाजूने बोलत नसेल, समजायचं सावत्र असेल. म्हणून यशोदा त्यांच्यावरच रागवायची. काय सांगता गारहाने
बाळ सगुण गुणाचे ताणे गे बरे दिसते गो जिरवाने गे काही सांगता घराने गे गोकुळच्या नारी. हा ना, काही वयाचा तर विचार करा. 5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी माझ्या खेळे गे का लग्नात गे बाळ गे. सावळा चिमणा माझा गे गवणीत खेळे राजा गे तुम्ही मोठ्या ढाल गजा गे गोकुळच्या नारी. आता मी एकटी कशी पुरेल तुमच्या सोबत. तुम्ही 12 घरच्या 12 गोकुळच्या नारी. 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 घरच्या 12 गे. काय एका घरच्या आहे का या. जेव्हा घरी खोड्या सुरू केल्या कृष्णजीनं येशुदेच्या लक्षात किशन्या आता एकेरीवर आलं कर किशन्या चुकीचं नाही गाव करायचं दिलिंदर आहेस तू. कृष्णजीच्या लक्षात आलं अब तो पकडा गया. कान धरले. मम्मी मम्मी उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहित तुझ्यात फरक पडणार नाही. ज्याचा जो स्वभाव मराठी भाषेत मन आहे का नाही चाटे सरकार जित्याची खोड मेल्याशिवाय नाही मेलं तरी नाही जात. आधी होता वाग्या आधी होता वाग्या आधी होता स्वभाव जाईना त्याचा येळकोट राहीना. मला माहिती आहे तुझ्यात बदल होणार नाही. मग गावात राहू नको. उद्याचाही राणा सवे घेऊन गोंधळा सवे घेऊन गोंधळा सवे घेऊन गोंधळा. पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान. गायी उभ्यानं गवत तोडायच्या रवन करीत बसायच्या. जेवायला यायचं नाही. जेवायला यायचं नाही. शिदुऱ्या घ्या. शिदुऱ्या घेऊन सगळे गोपाळ निघाले. सगळे गोपाळ खेळात रममाण झाले. एका गोपाळनं सांगितलं देवा आता खेळण्यात काय मजा आहे. मग झाली आता वेळ मनती आला शिसोरा. झाली आता वेळ मनती आला शिसोरा. Ah!
मुद्दाम तिथं आता शब्द आहे. आता खेळ मोडा. जगलो वाचलो तर पुन्हा पुढच्या वेळी खेळू, पण आता मोडा. तुका म्हणे आता 7च मिनिट आहे ना, आता मोडा. खेळ मोडावा परतान तुका म्हणे आता खांदे भार पोटी भूक काय खळ्याचे सुख काम सारुणी सकाळी आले अवघे गोपाळ झाले आता वेळ म्हणते आणा सिदोऱ्या खडकी सोडेला मोठा आजीचा दही काला गोमटान सर्वांच्या मध्यभागी उभे राहून काला वाटतात. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य. बिभ्रद वेणुम जठरपटयो शृंगवेतच कक्षे वामे पाणो वसुन कवरम तफलान्यंगुलिशोतिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासय नरविसोय स्वर्गे लोके मिच्छन्ति बुभुजे यज्ञ भुग्बाल केले. पुंडली गौरारी विठ्ठल श्री राधे पुढचं नियम लक्षात घ्या. आता जय विठ्ठल होईल, त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम होईल आणि मग